आजचा दिवस का आपण बघतोय याबद्दल मी नव्यानं सांगण्याची गरज नाही। आज संपूर्ण वक्ते ज्यांनी आपलं मत व्यक्त केलं त्यांनी त्या गोष्टीचा उहापोह केला। पाटील साहेब 2019 मध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि काही निर्णय आम्हाला घ्यावा लागला। तो निर्णय आम्ही घेतलेला तो निर्णय नवी मुंबईच्या विकासाकरता होता। आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं। नवी मुंबई शहराचे दीर्घ प्रलंबित विषय जे सत्तेत असल्याशिवाय त्याचा निर्णय होत नाही आणि हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत आणि हे मार्गी लागले पाहिजेत। याकरता त्यावेळेस झालेला निर्णय, त्यावेळेस आमच्या नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना आम्हाला दिलेला शब्द आणि त्या नंतरच्या कालखंडामध्ये जशा निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेस शब्द फिरवला गेला। शब्द फिरवला ठीक आहे, काही अंशी माझी कोंडी झाली, परंतु असो, माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे, या शहराचा विकास झाला पाहिजे। आणि त्यामुळेच माझं एक टर्मचं नगरसेवक पद, 3दा स्थायी समिती सभापती, 2 टर्म आमदार आणि त्यावेळेस मला थांबावं लागलं। मला असं वाटलं की मी थांबलो ठीक हरकत नाही, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल, आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील, आमच्या शहरवासियांच्या हिताची जपणूक केली जाईल, माझ्या समवेत जे सगळे आलेत त्यांना सन्मानित केलं जाईल, त्यांची कामं होतील। अशा प्रकारची परिस्थिती असताना निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो आणि जी जबाबदारी आमच्याकडे दिलेली ज्या पक्षानं ते आम्ही योग्य पद्धतीनं पार पाडली। दोन्ही मतदारसंघामध्ये यश मिळालं। ज्या दिवशी आम्हाला यश मिळालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे यश कोणाचं नाहीये, हे यश तुमचं तर नक्कीच नाहीये, हे यश पक्षाचं पण नाहीये, हे यश माझं आहे। आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस कामं केलेली, आमच्या चेहऱ्याकडे बघून कामं केलेली, त्या दिवशी त्यांचा हिरमोड झाला की आपण काय धारणेनं आपण प्रवेश केला, आपण त्याग केला आणि आपण कामं केली आणि त्याच्यानंतर जर जे सत्य आहे ते कुठेतरी बाजूला ठेवून आम्हाला ज्या पद्धतीनं अपमानित केलं जात आहे, हा अपमान माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेस सहन केला। त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे। नंतरच्या कालखंडामध्ये करोनाचा कहर 2019ला संपूर्ण जगानं बघितला, देशानं बघितला, महाराष्ट्रानं बघितलं, आपल्या शहराने देखील बघितला। पाटील साहेब, मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की इतर पक्षातल्या प्रत्येक घटकानं कामं केली, परंतु प्रामुख्यानं नवी मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर कोविडच्या कालखंडामध्ये ह्या डायसवर बसलेल्या लोकांनी जे काम केलं ते कर्तव्य म्हणून केलं, आपल्या जीवाची देखील पर्वा नाही केली। याच्यामधले अनेक नगरसेवक, महिला नगरसेविका एकदा नाही दोनदा त्यांना कोविड झालेला आहे, परंतु जनसेवेचं व्रत कोणी पाठीमागे ठेवलं नाही, ते काम करत बसले आणि त्यांनी आपल्या कर्तव्याची जी जाण आहे, कर्तव्याची पूर्तता त्या कालखंडात योग्य पद्धतीनं केली। तो कालखंड निघून गेला, पुढचा कालखंड आला ज्याच्या वेळेस नवी मुंबई शहराच्या हिताचा निर्णय, या गोष्टीचा उल्लेख आज केलाच पाहिजे की हा नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी नवी मुंबईमधील जेव्हा गावांच्या पूर्ण 12.5% जमिनीचं वाटप झालं, ग्रामस्थांच्या जमिनी या संपादित केल्या गेल्या, तेव्हा स्वर्गीय दिबा पाटलांनी आपल्या नवी मुंबई शहरातल्या आगरी कोळी बांधवांची बाजू मांडली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं या आगरी कोळी बांधवांना 12.5% देण्याचं धाडस आणि मूळता हा निर्णय कोणी घेतला असेल तर तो शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला। नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली, हा विषय नवी मुंबईच्या स्थापनेच्या अगोदरचा आहे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रत्येक कालखंडामध्ये जे नवी मुंबई शहराच्या हिताचे निर्णय आहेत किंवा ज्या निर्णयामध्ये जेव्हा अडचण आहे तेव्हा त्या प्रत्येक विषयाकरता पाठबळ देण्याचं काम हे शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं झालं। त्यांनी नेतृत्वाला बळ दिलं। सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका स्थापना झाल्यानंतर
या शहराला सर्वात मूलभूत गरज कुठली असेल तर ती पाण्याची गरज होती. पाणी म्हणजे आपण पूर्ण ठाण्यासारखं शहर हे देखील बारवीर डॅमवर डिपेंड आहे. अपर वैतरणा, मिडल वैतरणा या धरणातून मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी येत असतं, परंतु नवी मुंबईसारख्या शहराला जर पाणी द्यायचं असेल तर कोणताही स्कोप त्या कालखंडामध्ये नव्हता. आज या एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करावाच लागेल. स्वर्गीय RR पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमच्या नेतृत्वानं पुढाकार घेतला. शरद पवार साहेबांनी त्याला बळ दिलं आणि नवी मुंबई शहराच्या पाण्याची समस्या दूर झाली. अनेक विषय. आज दुसरा एक महत्वाचा विषय, आपण सगळेजण पाम बीच वरून जाताना नवी मुंबई महानगरपालिकेचे हेड ऑफिस आपण बघतो. ती बिल्डिंग बघताना आपल्याला अभिमान वाटत नाही का? वाटतो की नाही आपल्याला? ही हेड ऑफिसची आपली इमारत ही अशा ठिकाणी व्हावी की ज्या ठिकाणी प्रत्येकाला त्या बिल्डिंगमध्ये जाणं सोपं होईल आणि एक आयकॉनिक स्ट्रक्चर तयार व्हावं. त्यावेळेस खूप अडचणी होत्या. सिडकोच्या माध्यमातून टाळाटाळ केला गेला, अडवणूक केली गेली. जेव्हा भूखंड निश्चित झाला, JD सुतार साहेब आठवतंय तुम्हाला, जेव्हा भूखंड निश्चित झाला तेव्हा महानगरपालिकेची क्षमता जेवढी आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी रक्कम ही सिडकोनं मागितली. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते. त्यावेळेस आमच्या नेतृत्वानं त्यांना विनंती केली की नवी मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिकेतल्या ग्रामस्थांच्या जमिनी ह्या सिडकोनं संपादित केल्या आहेत, MIDCनं संपादित केल्या आहेत. या शहराला योग्य असं त्या ठिकाणी हेड ऑफिस आणि ते देखील जी जागा ही मोक्याच्या ठिकाणी आणि ते देखील नाममात्रदारानं मिळाली पाहिजे. पवार साहेबांनी तो पुढाकार घेतला आणि नाममात्र दरानं हेड ऑफिसचा प्लॉट आपल्याला दिला गेला. असे अनेक निर्णय आहेत. जेव्हा जेव्हा नवी मुंबई शहराच्या हिताची जपणूक करण्याचा विषय आला, एखाद्या प्रकल्पाला राज्य स्तरावर मंजुरी असेल, केंद्र स्तरावर मंजुरी असेल, या शहरातल्या प्रत्येक घटकाचा टॅक्स वाढू नये किंवा या शहरामध्ये प्रत्येक गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका मांडत असताना जेव्हा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी आपल्या नवी मुंबईच्या बाजूनं कोल दिला आणि आपल्याला मदत केली. या गोष्टीचा उल्लेख मी का करतो? कारण 2019च्या कालखंडानंतर जी आता ही 2 वर्षाची त्या ठिकाणची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला 2 वर्षापूर्वी पाण्याच्या समस्येला समोर जावं लागत होतं का? 2021 पासून काय परिस्थिती आहे? आपल्या शहराला पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. याचं कारण असं आहे, कारण ज्यांच्याकडे या शहराच्या त्या विभागाच्या पाण्याची किंवा निर्णयाची जपणूक करण्याची आवश्यकता होती, जेव्हा जेव्हा आपण पाणी कमी झालं आणि ते का कमी झालं, आपलं पाणी दुसरीकडे वळवलं गेलं. ते वळवलं गेलं असताना जेव्हा जेव्हा आपल्या नेतृत्वानं मी जेव्हा आवाज उचलला तेव्हा तो फक्त माझाच आवाज दिसला की हे काय बोलतायत. कारण आम्हाला स्वतःचं राजकारण पुढे टिकवायचं नव्हतं, आम्हाला शहरवासियांचं हित बघायचं होतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा शहरावर अन्याय झाला, शहराच्या हक्काच्या गोष्टी बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही आवाज उचलला. परंतु इतर कोणत्याही व्यक्तीकडून तो आवाज उचलला गेला का? नवी मुंबई महानगरपालिकेचं पाणी इतर शहरात वळवलं गेलं, नायकांशिवाय कोणी बोललं का? या शहरामध्ये 14 गावांचा निर्णय झाला. 14 गावांचा निर्णय होत असताना आपल्या शहरातल्या टॅक्स पेअरचे पैसे म्हणजे ते थोडे 200-300 करोड नाही, जर 14 गावामध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला किमान तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर करायला 6 ते 7 हजार करोड रुपये द्यावे लागतील. जेव्हा हा विषय मांडल्यानंतर फक्त राजकारण आणि टीकेचं धनी फक्त नायकांनाच केलं गेलं. परंतु ह्या पद्धतीने जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर राज्य शासनाने ते 7,000 कोटी दिले पाहिजेत. नवी मुंबईकरांच्या टॅक्सचा 1ही रुपया आम्ही त्यांना देणार नाही, अशा प्रकारची भूमिका ही आपल्या माध्यमातून मांडली गेली. आपल्या शहरामध्ये आता शहर वाढतंय. आज पाटील साहेब, आपल्या शहराची लोकसंख्या 16 लाख ते 18 लाख आहे. रिडेव्हलपमेंट UDCPR आणि ह्याच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये ही 18 लाखाची लोकसंख्या ही 30 लाखापर्यंत पोहोचेल. कारण मूळ राहणारे रहिवासी
नंतर मग रिहॅब सिडको करता, रिहॅब महानगरपालिकेकरता, आणि जो बिल्डर, जो विकासक जो डेव्हलप करेल त्यामध्ये अजून येणारे इतर रहिवासी. त्यामुळे या शहरामध्ये, ह्या शहराची वाढ होत असताना या शहराच्या सुविधा देखील त्याच टप्प्यानं वाढल्या पाहिजेत. मग ती पाण्याची गरज असेल, कचऱ्याची विल्हेवाट असेल, शाळांकरता भूखंड असतील, हॉस्पिटल करता भूखंड असतील, आणि इतर सर्व सुविधा या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या शहराचं म्हणजे संपूर्ण वजाबाकी झालेली आपण बघितलेली आहे. JD सुतार साहेब जेव्हा महानगरपालिकेमध्ये महापौर म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला, तेव्हा महानगरपालिकेमध्ये 2200 कोटी हे FD होते आणि 3000 करोडची सरप्लस होती. आजचा जर आपण आढावा घेतला तर ते पैसे कधीच संपलेले आहेत, उलटा कर्ज आपल्या महानगरपालिकेवर चढलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2019 नंतर 2024 आपल्या शहराच्या हिताची भूमिका मांडणारा व्यक्ती हा लोकप्रतिनिधी म्हणून हा विधानसभेमध्ये जाईल, अशा प्रकारचा विचार प्रत्येकाचा होता. पक्ष संघटना म्हणून काम दिल्यानंतर ती सेवा आहे म्हणून आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जे काम आलं ते काम आम्ही केलं. अनेक कार्यकर्ते, आज सकाळचा कार्यक्रम संपतो तर मग संध्याकाळी दुसऱ्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी म्हणजे माहिती दिली जाते की उद्या आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यांनी ते कार्यक्रम राबवले, त्यांनी आमचा चेहरा बघितला, परंतु जो सन्मान जो प्रत्येकाला मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही. 2024ला आम्हाला अपेक्षा होती की आम्ही सर्वांनी जी मेहनत केलेली आहे, आम्ही जे श्रम घेतलेले आहेत या शहराकरता, कार्यकर्त्यांकरता, संघटनेकरता आमचा विचार केला जाईल, परंतु नवी मुंबई शहराच्या नागरिकांचा, शहरांच्या मॅन्डेटचा, कार्यकर्त्यांच्या मॅन्डेटचा हा विचार केला गेला नाही आणि एकतर्फी निर्णय हा जाहीर झाला. निर्णय जाहीर झाला म्हणून आम्ही निर्धार मेळावा घेतोय का? नक्कीच नाही. आज नवी मुंबईच्या हिताची जपणूक केली पाहिजे. 2019ला जो निर्णय झाला आणि तो आम्ही मान्य केला, तो मान्य केल्यानंतर आम्हाला अनुभव काय आला? तो अनुभव असा आला की जो व्यक्ती, म्हणजे आता इथे नरबागे आहेत का? नरबागे कुठे आहेत तुम्ही? हा नरबागे सर एक SC समाजाचा आमचा एक नगरसेवक, खूप कष्टकरी आहे, मेहनत करून त्याने आपलं जीवन घडवलंय, त्याच्या मिसेस देखील आहेत. ह्या नरबागेनी एक त्याचं काम होतं आणि तो काम असताना त्यांनी संबंधित आमदाराला फोन केला की बाबा मला असं असं काम आहे आणि मला लेटर हवंय. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, तू कोण, मला का फोन केलास, तू इकडे यायचं नाही. आणि ज्या पद्धतीनं त्याला शब्द वापरले गेले ते आमच्या सगळ्यांच्या जिवारी लागले. तुझ्या जिवारी लागले? अशा पद्धतीनं फक्त नरबागेच नाही तर प्रत्येक आमचा कार्यकर्ता, मग तो आजी असेल, माझी असेल, ह्याला प्रत्येकाला अपमानास्पद वागणूक या आमदाराच्या माध्यमातून सातत्यानं दिली गेली. ठीक आहे, मग कोणाचा अपमान केला, आमचा अपमान केला, आम्ही ते सहन करू, परंतु नवी मुंबई शहराच्या हिताचे निर्णय घेताना देखील कधी हिताचा विचार या आमदाराच्या माध्यमातून केला गेला नाही. त्यामुळे आमचा अपमान झाला, आमची कोंडी झाली, हे सर्व आम्ही मान्य केलं. कार्यकर्त्यांनी देखील पाटील साहेब ते सहन केलं, परंतु काही झालं तरी नवी मुंबईचं नुकसान हे आम्ही आणि या स्टेजवर बसलेले सर्व कार्यकर्ते कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून जयंत पाटील साहेब हा निर्धार मिळावा. आज आम्ही हा निर्धार नवी मुंबईच्या हिताकरता केलेला आहे. आज आमच्या शहराचं नेतृत्व प्रत्येक कालखंडातलं हे सर्व नगरसेवक किंवा हे सर्व पदाधिकारी यांनी आपल्याला काही पदं मिळावी किंवा आपण पदं भूषवावी याकरता हे घटक राजकारणात नाही आहेत. आपल्याला समाज आपल्याकडे आशेने बघतोय, आमच्या माध्यमातून या शहराचं काहीतरी हित साधलं जाईल अशा प्रकारची भूमिका या स्टेजवर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. आणि जयंत पाटील साहेब, माझी देखील तीच भूमिका आहे. मी ही घेतलेली भूमिका की मला काही पद मिळावं किंवा मी कुठेतरी निवडून जावं याकरता नाही. ज्या विचारानं, ज्या वारशानं मी काम करतोय त्यांनी या शहरातल्या प्रत्येक समाजातल्या लोकांना प्रेम दिलेला आहे, आपलेपणा दिलेला आहे. आणि आपल्या शहराच्या हिताची वाटचाल करत असताना
आपण आपली भूमिका ही योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे. आज मी हा केलेला निर्धार हा वैयक्तिक महत्वाकांक्षेकरता नाहीये. मी हा आजचा केलेला निर्धार ह्या नवी मुंबईतल्या नागरिकांच्या अपेक्षांचा आहे, हे नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो. आज समाजामध्ये फिरत असताना मी आमदार आहे की आमदार नाही काय फरक पडतो का? एखाद्या लोकप्रतिनिधीला, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला, इलेक्ट केलेल्या लोकप्रतिनिधीला जेवढा सन्मान मिळत नाही तेवढा सन्मान आपण सर्वांनी मला आजवर दिलेला आहे. त्यामुळे ही माझी लढाई निश्चित प्रकारे या नवी मुंबईच्या हिताकरता आहे. आज मला मिळालेला अनुभव, माझ्या समवेत विविध क्षेत्रातली जी मंडळी माझ्या समवेत काम करतात, मला योग्य गोष्टींच्या सूचना करतात, योग्य सल्ले देतात, हे फक्त या शहराच्या हिताकरता देत असतात. त्यामुळे येणारा माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण आपण माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय, आपल्या माझ्याप्रती अपेक्षा आहेत आणि मी या अपेक्षा कधीच खाली पडून देणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. जयंत पाटील साहेब, आम्ही सर्वांचा नेहमी सन्मानच केलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील सर्वांचा सन्मान हा नक्कीच होईल. या गोष्टी बोलण्याच्या नाही आहेत, या करण्याच्या आहेत. आणि जे संस्कार आणि ज्या पद्धतीची वागणूक नाईक परिवाराकडून प्रत्येक नागरिकाला दिली जाते याची प्रचिती येण्याचा अनुभव प्रत्येक नागरिकाला आहे. आज फार कमी कालावधीमध्ये आज आम्हाला संधी देण्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातून आज जयंत पाटील साहेबांनी त्यांची टीम आमचं स्वागत करण्याकरता आली. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज येणारी लढाई ही स्वाभिमानाची आहे. येणारी लढाई ही नवी मुंबईच्या हिताची आहे. येणारी लढाई ही नवी मुंबईच्या विकासाची आहे. आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार. जय हिंद.